या हॉटेलमध्ये आपण आपला पहिला स्टे केलेला होता, बघू शकतो आपण. ही एंट्री आहे. रूमची व्हिडिओ एकदम शॉर्ट काढली, ज्या ठिकाणी आम्ही आपलं व्यक्त झालो की बाबा काय वाटला कोणाला, काय अनुभव होता त्या हॉटेलचा, ते आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. प्रवास आमचा चालू झाला आहे आता. पाहूया पुढं जर्नी आमची कशी होती. गणपती बाप्पा मोरया. आजच्या दिवसाची जर्नी आमची आता चालू झालेली आहे. आता बघूया पुढं आमची जर्नी कशी होते. एवढंच बोलणार होतं, सांगायचं नसतं. नागमध्ये यायचा. आम्ही आता आलो इकडं जयपूरमध्ये स्टुडिओमध्ये. सगळ्यांना एक सारखं टी शर्ट घ्यायचं होतं, त्यामुळं थोडं नाही का सगळ्यांना सेम वाटण्यासाठी आम्ही सगळेजण एक सारखं टी शर्ट घेणार. आम्ही स्टुडिओमध्ये आलेलो इथं राजस्थानमध्ये. तर आता आम्ही इथं शॉपिंग करतो कंटिन्यू. काय नॉर्मली असं का तुम्ही चूज करतोय बघू पण की जे असं थोडंसं युनिक वाटत सगळ्यांमध्ये उठून दिसतं आपण. हो पाहिलं सेम अभी मजा आएगा ना. मुलांना जरा शॉपिंग करायची होती, जरा कपडे घ्यायची होती. मी म्हणलं की ते सुंदर जरा ती सगळ्यांची सेम मॅचिंग शर्ट घालायची सगळ्यांनी, आणि त्यासाठी इथं आलो घ्यायला स्टुडिओमध्ये राजस्थान. ट्राय करा, बघू आता तुला कोणतं शर्ट आवडते यानुसार घेऊ आपण. सगळ्यात बारीक सगळं येत मोठं होतं. नाही बेकार वाटलं की आपलं ट्राय केलं. मी जम्मूला आलेलं हां, लय बेकार वाटलं म्हणून काढून ठेवण्यात घेतला. बघू शकता मित्रांनो, आमचा जो मध्ये स्टे असणार आहे, तर आम्ही सेम ड्रेस कोड घेणार आहे. हे आमच्या आता तयारी चालू आहे. ड्रेस कोड हा आहे, बघू आपण कसं वाटतं सगळ्यांनी घातल्यावर. इकडे जा. सेम ड्रेस कोड. चला अभी जहाँ खड़े हो ये ओल्ड सिटी है, जिसको आमेर कहा जाता है. आमेर 1000 साल से भी अधिक पुराना गाँव है. उसके बाद में बताया गया जयपुर, जिसको गुलाबी नगरी कहा जाता है. राजा सवाई जयसिंह जी ने सन 1727 18 नवंबर में बताया. एक ही कलर, एक ही डिज़ाइन में तकरीबन 9 किलोमीटर की होती है. उसके बाद में न्यू सिटी, जिसको एमआई रोड, मिर्जा इस्माइल रोड के नाम से जाना जाता है. राजमंदिर थिएटर का नाम सुना है? हाँ, एशिया का नंबर 1 थिएटर है. यहाँ पे राजा भवानी सिंह और वीरू दत्त की बात से नींव लगाई गई थी. पहली मूवी चरक लगी थी जो कई सालों तक चली. खास बात यह है इसकी मुगल के टाइम का हर कदम पे कारपेट बिछा हुआ है. और जैसे राजा महाराजों के महल नहीं होते, हाँ महल नहीं होते, उससे हैंडवर्क जिसको कहा जाता है, क्योंकि आज से 350 से 400 साल पुरानी कला है, जिसको आज भी जिंदा रखा गया है. सामने में जो देख रहे हो आप लोग, ये जल महल है. ये राजा सवाई प्रताप सिंह जी ने 1799 में बनवाया. बनाने का विशेष पानी कम नहीं होता ना कभी. बता रहे हैं बनाने चलो ना फिर. और एक मिनट उधर भी चलना है, फोटोग्राफी करनी है. इंट्रोडक्शन जैसे कि बनाने का विशेष कारण, पहले कोई लाइट बिजली नहीं हुआ करती थी जो ऐसी कूलर पंखे चला ली जाए. पहले महल बनवाया गया, उसके चारों तरफ में बाउंड्री, उसके बाहर में पानी, क्योंकि गर्मी में आराम करने के लिए बनवाया गया था. जो भी हवा जाती थी अंदर में, ठंडी जो जाती थी, गर्मी के जो 3 से 4 महीने वो यहाँ आराम किया करते थे. अपनी संगीत विद्या भी यहीं सीख करते थे. 5 मंजिल का 3 अंदर में है, 2 ऊपर में बिजली है. अंदर की जो मंजिल है उसमें पानी और कीचड़ दोनों भर चुका है, साल संभाल ना करने के कारण. फिलहाल ये गवर्नमेंट के अंडर में इसकी साफ़ सफाई चल रही है, काम चल रहा है. कब तक चालू हो जाए बोटिंग वगैरह कोई पता नहीं है इसका. पहले बारिश का पानी होता था, अब जयपुर का वेस्ट पानी है. सिविल लाइन का अलग जाता है, बाकी नहाने धोने का बारिश का सारा यहीं आता है. अंदर की जो दीवारें हैं बाकायदा आज भी सोने चांदी के सिक्के लगे हुए हैं उसमें.
इसकी छत के ऊपर पेड़ पौधे देख रहे हैं आप लोग, हाँ, ऊपर पूरा दिख रहे हैं। गार्डन लगा हुआ है, बगीचा, बड़े पेड़ जो देख रहे हैं ऐसे नहीं पूरा महल है, पहाड़ी एरिया भी है इसमें, इसके ऊपर बड़े पेड़ लगे हुए हैं, बाकी छत के ऊपर गार्डन बिछा रखे हैं। सामने दोनों पहाड़ों के बीच में डैम बना हुआ है, सामने देखिए। ये पहले कैदियों को रखने के लिए जेल हुआ करती थी, अब इसको डैम बना दिया गया है। अगर पानी इधर में ज़्यादा हो जाता है तो खेती बाड़ी के लिए आगे गाँव में निकाल दिया जाता है। सॉरी बोला हा जो जलमहल आहे ना, हा तिथून काय एवढा क्लिअर दिसत नव्हता, तर आता दिसतोय. आपण मध्ये झाडी बिडी येत होती, रस्ता येत होता, त्यामुळे जर म्हटलं जरा क्लोज जाऊन घ्यावं. आणि इथं जे मध्ये दिसतंय की ज्या बाबतीमध्ये तो सांगत होता, इथं अगोदर जेल होती, तर आता ते गव्हर्नमेंटनी डॅममध्ये कन्वर्ट केलेलं आहे ती एरिया. तर मित्रांनो इथं कोणी जाऊ शकत नाही. आता तुम्ही पाहू शकता महलला. आम्ही झूम करण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता राज्य सरकारकडे असल्यामुळे इथं कोणी जाऊ शकत, एंट्री घ्यायला अलाउड नाही आहे. अजून बोटिंग वगैरे पण काय अलाउड नाही आहे. तिथं आतमध्ये सोन्या चांदीच्या भिंती असल्या कारणामुळे तिथला प्रवेश बंद केलेला आहे. तसं हे 5 मजली आहे, पण ते पाण्यात असल्यामुळं आत्ता आपल्याला वरचे फक्त 2 फ्लोअर दिसते. ते तुम्ही वरती बघू शकता की झाडं आहेत, ते नाही का झाडं नसून तिथं वरती पूर्णपणे आपल्या बगीचा केल्यासारखं आहे. तुम्ही पाहू शकता सगळं. कनक वृंदावन, कनक बाग के नाम से भी जाना जाता है और शूटिंग पैलेस भी इसको कहा जाता है। ये जो पूरा पैलेस है ये राजा सवाई मानसिंह जी ने सन 1707 में बनवाया है। बनाने का विशेष कारण जैसे कि पुराने टाइम में शाही सवारियाँ निकलती थी, हाथी घोड़े पालकियों के द्वारा, बीच में आराम करने के लिए कोई पैलेस नहीं हुआ करता था, तो ये पैलेस बनवाया गया पूरा। जैसे कि सन 1726 में राजा सवाई जयसिंह जी ने नीति कर मथुरा वृंदावन से लाके यहाँ स्थापना करवाई। प्राण प्रतिष्ठा जिसको कहा जाता है, राधा कृष्ण की, कृष्ण भगवान का मंदिर बनाया। फिर ऊपर में पहले पूरा महल हुआ करता था, बाद में इसको मंदिर बनाया गया। 4 मंदिरों का स्थापना एक साथ करवाया, 3 जयपुर में है, चौथा मंदिर करोल में। इसको गोविंद देव जी के नाम से जाना जाता है। ये जो मंदिर देख रहे हैं ना, ये राधा माधव का है, इसको गोविंद देव जी के नाम से जाना जाता है। फिर ऊपर मंदिर और नीचे महल रखा गया। राजा महाराजाओं के जाने के बाद ये पूरा एरिया ट्रस्ट में चला गया। ट्रस्ट में जाने के बाद में नीचे के जो पोर्शन देख रहे हैं इनको बंद कर दिया गया, ऊपर का और ये अंदर का चालू रखा गया आम पब्लिक टूरिस्ट जनता के लिए। के ऊपर छतरियाँ बनी हुई है, उनके रहने के लिए पुराने टाइम में आराम से देखने का, फोटोग्राफी करने का मूवी देखते हैं आप लोग, लाल बादशाह, बड़े मियां, छोटे मियां, लाल बाजीगर, साजन चले, ससुराल, हमें रही का शूटिंग यही हुआ है। अगर बोल बच्चन मूवी देखी हो आपने, जिसमें स्टेशन भी है, अपने सिस्टर को बचाने जाता है वो, तो बसों के शीशे तोड़ते स्टेशन पे, तो ये बाहर का स्टेशन है जो भागते ना वो यहाँ का शूटिंग है। और ऐसी कई मूवी है जिनका शूटिंग अंदर में भी हुआ है, जैसे कि हमें रही प्यार के में गाना होता है, घूंघट की आग से दिनभर का दीदार अधूरा रहता है। छतरियों के अंदर में अपना घूंघट निकालती है, छतरियाँ बनी हुई हैं। बेटा मूवी में कोयल सी तेरी बोली, पूरे गार्डन का शूटिंग है अंदर में। खिलाड़ी में गोली वाली लड़की खोलते हुए उनकी प्यार वाली छुट्टी, ये भी यहीं का ही गाने का शूटिंग है, राज का। और जो करिश्मा कपूर से शादी करता है मंदिर के अंदर में, कौन सी साजन चले ससुराल में, सेकंड हीरोइन तब्बू रहती है, उसको देख के
राजा महाराजा होते ना ते लांबनं इथं यायचे. म्हणजे एक मध्य भाग म्हणतो ना आपण प्रवास आरामासाठी, तो राजा महाराजा इथं करायचे. त्यासाठी हे महल बांधलेला आहे नाही का, हत्ती घोडे उंट जे बांधतात ना त्याच्यासाठी पण इथं रेस्ट करण्यासाठी त्यांनी हा महल बांधलेला आहे, किंवा ही बाग. आणि हा हे तिकडे बघू शकता त्यांना विश्रामगृह म्हणून नाही का आपल्या मराठी भाषेत एक प्रकारे. ते खूपच झूम झालं मित्रांनो, सॉरी बरं का, ते आम्ही एडिटमध्ये करू शकतो नंतर, पण तुम्ही पाहू शकता. आणि नंतरनं काही कालांतरानंतर हे फिल्मच्या शूटिंगसाठी म्हणजे पिक्चरच्या शूटिंगसाठी हे इथं वापरण्यात आलेले आहेत. बऱ्याच शूटिंग झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर निसर्ग आहे इथं. या ठिकाणी ज्या राजांनी हे निर्माण केलं त्या राजांचं नाव सवाई जयसिंग असं आहे. आणि त्यांनी हे जे मंदिर आहे म्हणजे त्यांनी नुसतं असं नाही केलं की आरामासाठी त्यांच्या तर देवदर्शनासाठी पण आधी लोकांना किती आवड होती, देवाला किती मानायचे आपण बघू शकतो. या ठिकाणी त्यांनी राधा माधवजींचं मंदिर पण उभं केलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृंदावनमध्ये पण काहीतरी स्टोरी आहे त्यांची, ते आपण पुन्हा एकदा गाईडला विचारू आणि मग वाटलंच तर त्यांच्या मुखातून ऐकू किंवा मग आपण पण बोलू शकतो. आता मंदिर ओपन झालेलं आहे, आपण जाऊ आणि दर्शन घेऊ कसं काय वाटते. त्यांच्याशी मन प्रसन्न आलेले आहे. मित्रांनो आम्ही चाललोय आता नाहरगडला. तिथं जाऊन आम्ही अख्ख्या सिटीचा व्ह्यू बघणार आहे. तिथनं सगळा व्ह्यू दिसतो. वाव, ये की रिएक्शन आएगी फिर. वाव, देखो ये हरामी कैसा कर रहा है गाइस. अच्छा खासा ड्राइवर मिला है आपको, रात भर गाड़ी चलाता है. गाइस आप आशु के बारे में 2 शब्द बोलो. हे गाडी चालवणं एक हरामी बोलो दिनेश भाई. आशुमुळे बिंदास झोपता येते आम्हाला, कारण का त्याचे ड्रायव्हिंग स्किल चांगले आहेत आणि वैभवचे पण खूप सुंदर आहेत. अप्रतिमाचे प्रकारचे ड्रायव्हिंग ते करतात, त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत असतो, कोणत्याही प्रकारची काळजी लागत नाही. भावी सरपंच ऑलमोस्ट आम्ही आलेलो आहे आता गडावरती. आता इथून बाकीचा व्ह्यू वगैरे बघतो आणि स्टार्ट आम्ही केलेलं आहे, त्याच्यामुळं बघतो आता अजून काय काय दिसतंय आणि त्यानुसार तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवतो.
गडावरून गड काय खालून एवढा त्या बघायला मिळत नाही, पण गडावरून जी सिटी बघायला भेटते ती म्हणजे थोडीशी आहे, असं माणसाला इंटरेस्ट निर्माण करणारी की काहीतरी आहे. टॉपच विषय जरा नाही कुठंच वाटतं. आता आम्ही नारगडाहून खाली उतरलेलो आहे. आता ह्या जलमहाल म्हणून आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो मागाशी त्या ठिकाणी चौकटी आहे, आपली स्नॅक्स वगैरे मिळतात इथले लोकल, तर आपण ते ट्राय करायचं आहे. आता बघूयात काय कसं काय लागतंय, नवीन नवीन फूड ट्राय करू आणि बघूयात. आता इथं आपण एक पाणीपुरी सांगितलेली आशू घेतोय, ट्राय करत. आता इथे एकच सांगितली, जास्त नाही सांगितली, नाहीतर काय फेला असेल तर परत उगाच खायला लागेल अख्खी. पाणीपुरी खाण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे इथं जलमालच्या इथं. पानीपुरी कशी पण सांगा. नाही 2 में मत डालो. पाहू शकता क्या बाप रे, शिवने डाले थे. हाँ, थोड़ा मीठा भी डालो ग्लास में. नाही मीठा मत डालो. हाँ रे, मीठा डाल तो दिया डालिए ना, उसको सिर्फ टिका करो. पाहू शकता तुम्ही कसे खाते आम्ही. हो गया जरा या कडच्या 2 आहे ना, इथं असा ग्लास दिलेला आहे. आता आम्ही पाणीपुरी खाल्ली. प्रसाद दादाने नुसती याची काय घेतली होती बुवा, काय म्हणतात त्याला, तिखट मिरचीची घेतली होती, पण मला काय आपल्याची सण नाही आल्या एवढं. मी आपली एक खाल्ली, काय पाणी घ्यायला आलो इकडं. आता बिस्लरीकडं काही देतो, बिस्लरी पण टपरीवर मिळते बुवा. सोडा हां, एक करा. सोडा घातला आहे प्रसाद दादांनी, मला काही जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी फक्त आपलं ट्राय करण्यासाठी थोडासा घेतोय, बाकी टेस्ट करू. भेळ पण खातोय आता. तर भेळ आहे आपली बरी आहे, म्हणजे खाण्यासारखी नाही बरं, पण खातोय आता. आता आम्ही तिथं आपलं थोडंसं पाणीपुरी म्हणजे थोडंसं स्नॅक्स खाल्लं आणि हवामालकडे आलेलो आहे. हवामालपाशी बंदोबस्त एकदम जोरदार आहे, एकदम मेन चौक वाटतो इथला. गाड्या कंटिन्यू चालू आहे. एका ठिकाणी पोलिसांनी अडवलं होतं, पण ते आपण शूट नाही केलं. आणि आता समोर हवामाल आपल्याला बघायला मिळतोय, पण लगेच गाडी बघून लगेच सोडून दिलं मित्रांनो. रोजबाई यायचं आहे.
बोल ना. रुतबा कमी नाही झाला पाहिजे, साल्टी गेली तरी चालेल. आणि मग काय नाही आम्हाला सोडलं लगेच, कारण का विचारलं त्यांनी, पाठीमागे नाव बी वाचलं, त्यांना पण कळलं काय साधी माणसं वाटत नाही, झाली ॲडजस्ट. इथं लय बंदोबस्त, इथं पण अडवलं नाही, इथं तर बंदोबस्त पण मोठा होता, दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट पिंजरा लावलेला आहे, बघू शकता. मोबाईल पहिल्यांदा पिंजरा बघू शकतो आपण, चौकात पिंजरा लावलेला आहे डायरेक्ट. चालावर पण ब्रेक मारायचं काय कळतं का नाही त्यांना. इथं बंदोबस्त बघू शकता किती पोलीस आहेत. त्यांचे कपडे कसे चला नमस्कार. हो चप्पल राहिली होती, चप्पल निघली होती. लय गजबजीचा रोड होय. मुंबई थोडंसं आम्ही पण दिसतो, आता कसं आम्ही पण दिसतो पाहिजे का नाही. थकलोय मित्रांनो, पण काय करतो आता, आलोय तर फिरायला लागणार आहे. फिरायला आलोय, फिरायला लागणार, बरोबर. पण आम्ही आजपर्यंत खूप ट्रिप केलं, त्यातली सगळ्यात आजचा बेकार दिवस गेलेला आहे. आम्हाला एकही प्लेस आवडलेलं नाही आहे इकडं. काय बोलायचं, कारण काय इथं विषय असा आहे ना, इतिहास म्हणून कोण बघत नाही वस्तूंकडं, फक्त पर्यटन स्थळ म्हणून आपलं यायचं आणि जायचं. काय इकडच्या किल्ल्यांची एवढी दुरावस्था आहे की हॉटेलच, किल्ले नाहीच ते. सगळं इन्कम सोर्ससाठी कमर्शियल करून टाकलेलं आहे या लोकांनी. नाही तर काय. तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला हवामहल अशा प्रकारे आहे. तर आपण आता आतमध्ये एंट्रेस करूयात, तुम्हाला आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. कंटिन्यू राहा पुढं. त्याचं काही इतिहास थांबत वाचतो. बाट लगा आता शेप तर ना असा शेप पण कोण आहे स्वातंत्र्य वगैरे शेप आज होणार यावेळेस चाल की राजस्थानमध्ये कुठं नाही तिकडे. अरे इधर राजस्थान के दुकान, किधर से भी शटर नहीं. अपने जैसे आनंदी के उधर ऐसा रहता है, राजस्थान में ऐसा है. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? आळंदीमध्ये लग्न करायचं ठिकाण आपलं वेगळं असतं आणि राजस्थानमध्ये बघा कसं आहे. सोनीचं घरावरती लिहिलेलं नाव आहे. कोणतं मंदिर तिथं आता प्राचीन श्याम मंदिराची जी कमान आहे ती आपल्याला बघायला मिळते. आणि इथून आतमध्ये जे मंदिर आहे
आता आम्ही जरा म्हणजे आता खाटूश्यामचं दर्शन झालेलं आहे आमचं आणि आम्ही थोडं मार्केट इकडे या ठिकाणी भरलं होतं. तुम्हाला आजवरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की म्हणजे आपला शुक्रवारचा बाजार असतो त्याप्रमाणे इकडचाही बाजार चालू आहे. तर आम्ही आता थोडंफार नाही का वस्तू घेतो आहे, भाजीपाला किंवा चहा बीसाठी काहीतरी, कारण का आपण पण थोडंफार करून खातो या ठिकाणी. तर आपल्याला जे काय म्हणजे सामग्री लागणार आहे, आता समजा मिरच्या झाल्या, कांदे झाले, टमाटे झाले किंवा बटाटे बिटाटे जे काय लागत असेल आता आपल्याला तर आपण खरेदी करायचे आणि बघू आता काय काय खरेदी करतात सर्वजण. आता आपल्याला आपण जे भांडी मिठी आहेत ते घासायला काय साबण आणि घासणी आणली नव्हती, तर आपण आता ते घेतोय. 20ला 3 घासणे आहेत. 3 वाले चमकण्यावाला एक लो 10 वाला काय माय ड्युटी माय प्लेजर. पब्लिक चाललंय, काय खरेदी करते काय माहिती. बघू आता काय घेत आहेत काय नाही. अहो चहाला भांड बघाल तू चहाला नाही ग इथं आशुबाई काय बघतोय, टमाटी बघतोय कारण आता काय विषय आहे सगळ्यात मेन की घेणं तर आहे. एक डिलीट होणार, एक होणारच. तुला खूप छान वाटते, मन प्रसन्न झालं एकदम. आणि आजचा जो पूर्ण दिवस होता तर आम्हाला उठायला वाजले 11. जेवणाच्या टायमाला आमचा नाश्ता आला 1 वाजता. दिवसभर काय करावं ॲक्टिव्हिटीज म्हणून मग आम्ही मेन खाटूश्याम जे आहे त्या ठिकाणी गेलो होतो थोडीशी माहिती काढायला, काय कसं काय सगळी प्रोसेस. आम्ही गेलो, आम्ही सर्वजण माहिती घेतली, त्यानंतर रिटर्न झालो. पूर्ण म्हणजे दिवसभरात काय करावं सुचत नव्हतं. आणि अख्खा दिवस म्हणजे एका अर्थी अशा प्रकारे गेला की म्हणजे काय करतोय काय नाही किंवा मग आपण फिरायला आलो आहे त्या हिशोबामध्ये आम्हाला काय वाटलंच नाही. कारण की बाकीचे ठिकाणं होते जे आम्हाला करायचं आमचं जो मेन मोटिव्ह त्यापासून लांब होत्या आणि त्याच्या विरुद्ध होत्या थोड्याशा. मग येताना जरा आम्ही एका ठिकाणी थांबलो, त्या ठिकाणी जेवण केलं. जेवण करून आम्ही निघालो. रूमवरती जाण्याचा प्लॅन होता. अचानक प्रसाद शेटनी बघितलं तर त्या ठिकाणी त्यांना प्राचीन खाटूश्याम मंदिर भेटलं. तर आम्ही निघालो आणि निघाल्याच्या नंतर मग प्रसाद शेट बोलले की आपल्याला एक असं रस्त्यामध्ये आता प्राचीन खाटूश्याम मंदिर लागणार आहे, तर मग आपण त्या ठिकाणी जाऊ. आम्ही आलो. आल्याच्यानंतर म्हणजे आरतीची वेळ झाली होती, तेव्हा आम्ही बसलो थोडा वेळ. आमची म्हणजे नाही का बसलो, थोडंसं भजन वगैरे झालं त्या ठिकाणी. भजन वगैरे झाल्याच्यानंतर आरती झाली, ते पण कुठे आपल्याला बघायला मिळणार आहेत.
आणि म्हणजे बघून झाल्याच्यानंतर म्हणजे आमचा पूर्ण दिवसभराचा जो शीण होता, थकवा होता, तो पूर्णच वाला गेला. म्हणजे आजचा दिवस आमचा पूर्णच वाला गेला. कारण का जे मनमोहक मनाला प्रसन्न करणारं जे वातावरण होतं, जे देवाच्या दर्शनामुळे आम्हाला म्हणजे की हे असं झालं, थांबावर थोडं पोचलं, तर आमचं मन तृप्त झालं. आणि मग आरती वगैरे झाल्यानंतर मग आम्ही थोडंसं दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो. त्या ठिकाणी आशिष यांनी विचारलं होतं तिथल्या एका भक्तांना की काय इथला इतिहास आहे म्हणून. तर त्यांनी सांगितलं की जी मेन खाटू श्याम मंदिरची मूर्त जी आहे ती सर्वात प्रथम जेव्हा प्रकट झाली तेव्हा तिची स्थापना या ठिकाणी केली होती, ज्याला की प्राचीन खाटू श्याम मंदिर असं म्हटलं जातं. तर आणि तिथून मग ती मूर्त आता ज्या ठिकाणी खाटू श्यामजीचं मंदिर आहे त्या ठिकाणी स्थलांतरित केली आणि तिथं त्या ठिकाणी त्याची प्राणप्रतिष्ठा झाली, उद्धार झाला. आणि मग त्या तिकडनं आम्ही निघालो. आता येताना रस्त्यामध्ये त्या ठिकाणी गजराज म्हणून एक कॅफे या ठिकाणी कॉफी घेतो आहे आणि बघूयात बाकी आता पुढचा प्रवास आपण काय कसा